आज आपण पिकलेल्या केळ्यापासून गुलगुले तयार करूया। त्यामुळे काय होणार आहे की केळंही वाया जाणार नाही आणि एक जुना पदार्थ करून खाल्ल्याचा जरा अनुभव येईल। कसं होतंय, आता नातवंड आलेले आहेत, त्यांना जरा काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, मग आता वेगळं करून काहीतरी खाऊया। त्याच्यापासून पुऱ्या पण तयार होत आहेत, खीर होतीये किंवा शिकरण होते किंवा त्याचे आप्पे पण तयार होतात, भरपूर पदार्थ तयार होतात। आज आपण गुलगुले करूया, मस्तपैकी गोड भजी। आता हे मी 4 केळी घेतलेली आहेत, त्याचे वरचे शेंडे जे असतात ते काढलेत आणि तुकडे करून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणार चिमूटभर मीठ, कणिक आणि म्हणजे गव्हाचं पीठ आणि गूळ आणि बेकिंग सोडा। आता मी हे काय करते, मिक्सरमधनं केळं सगळे जे आहेत ती मिक्सरमधनं काढणार आहे आणि त्याच्यामध्येच गूळ घालणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे जरासं पातळ होईल ते। ह्याच्यातच चिमूटभर मीठ घालणार आहे। खरं गोड याच्यात घालत नाहीत मीठ, पण मी याच्यात घालणार आहे। मीठ घालून घ्यायचं आणि बाकीचं आता हे मी नंतर मिक्स करते। मिक्सरमधनं याचं पातळ करून घेते एकदम। जे मिक्सरमधनं पातळ जे केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। तर त्याच्यामध्ये गव्हाचं जे पीठ आहे ते थोडं थोडं मिक्स करायचं आहे, कारण गाठी होता कामा नये त्याच्यामध्ये। आणि एखादा केळाचा तुकडा राहिला आणि तो मध्ये चावताना आपल्याला आला ना की खूप छान चव लागते बरं का त्याची। त्यामुळे थोडंसं किंचित जाडसर ठेवलं तरी चालेल। अर्ध वाटी जे पीठ घेतलं होतं त्यातलं थोडंसं चमचाभर पीठ राहिलं आणि अशा पद्धतीने भजी पडेल अशा पद्धतीने पातळ करून घेतलेलं आहे। आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढासाच अर्धा चमचा, अर्ध्यापेक्षा अर्धा सोडा, बेकिंग सोडा घालून घेते मी याच्यात। गरम झालेलं आहे चांगलं, त्याच्यामध्ये आपण हे गोळे चमच्यानेच सोडायचे बरं का, छानपैकी। आम्ही याला लहानपणी काय म्हणायचं माहिती आहे का, केळाचा केक म्हणायचो, कारण केकसारखं गोड लागतं आणि गहू पण आवडीचं, आपलं चव छान असते त्याची। त्यामुळे आम्ही लहानपणी केक म्हणायचो त्याला। याचे आप्पे पण छान असे होतात मस्तपैकी। त्यात असे गुलगुले तयार झालेले आहेत, म्हणजे गोड भजी, केळाची गोड भजी, त्यालाच गुलगुले म्हणतात। हे असे ना सणाला वगैरे सुद्धा करतात बरं का, छान लागतात खायला, स्वीट डिश म्हणून। अशीच गोड करायची आणि खायची, एक एक मस्त घरातले पदार्थ वेगळे। असेच घरातले पदार्थ छानपैकी गोड खायचे किंवा तिखट खायचे, घरातलं खायचं आणि मस्त राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।